हे आज आहे सब कुछ खास, कारण तितकेच खास कलाकार आपल्या सोबत आहेत. तुहिरेची संपूर्ण टीम माझ्या सोबत आहे. वेलकम. आणि आजचा शो तितकाच खास आहे कारण माझ्याकडे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या मी तुम्हाला तर देणार आहे. तर त्या जरा अजब गजब आहेत, त्यामुळे जरा थक्क व्हाल तुम्ही. पण पहिलं स्वप्नील, दिस इज फॉर यू. थँक्यू नीलिमा. थँक्यू. आणि हे तू येस, आणि तू कोणाला तरी हे देणार आहेस ते तू आत्ताच ठरवून टाक. हां ओके. नंतर आय लव्ह यू संध्या. You think I'm गुलाबाची कली? Yes, you are the गुलाबाची कली of my life. है ना? You think I've lost weight? Yeah, of course, 200%. है ना? मी बहुत पतला हो गया. हां. गुलाबाच्या कळीसारखं दिसायला लागलो. तू ह्याच्या मागे फार वेळ राहू नको, तू दिसणार नाही. है ना? असं जर ठेवलंस तर. आणि हे बिस्किटासारखं हृदय नंदिनी आहे, हे सैला आहे. आणि हां, कारण बहुतेक ग्लॅमर जरा, त्यामुळे त्याच्यात आरशात बघून तू अजून पुन्हा जरा काही करू शकतेस, बरंच काही करू शकतेस तू. हां. आणि संजय दादा, जरा यांच्या सगळ्या अतरंगी यांना तुम्ही काहीतरी कात्री लावत असाल कधीतरी, सो दिस इज फॉर यू. रिजेक्शन. आणि सुशांत शेलार, कदाचित त्यांचं अरेंज मॅरेज होणार आहे का लव्ह मॅरेज होणार आहे मला माहिती नाहीये, पण ही वही पेन तुमच्यासाठी आहे. हा. त्याचा वापर कसा करायचा ते तू ठरवू शकतोस. तर या सगळ्या प्रॉप सकट हे सगळे आता माझ्या सोबत आहेत आणि आज जरा मजा करायची आहे. डब स्मॅश फार इन आहे. डब स्मॅशचा वापर आपण तुहिरेच्या प्रमोशनमध्येही खूप केलेला आहे आणि मला असं वाटतंय की हे सगळे खूप इंटरेस्टिंग डब स्मॅश करतात आणि त्याला खूप सारे व्ह्यूज मिळालेले आहेत. सो विल स्टार्ट विथ तुहिरे डब स्मॅश. तो पहिला कोण घेणार आहे? मी. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. माझी आजी म्हणती नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो, त्यात तूप किती घातलंय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही, असं काय विचारायचं नाही, जे मिळेल त्यात समाधान मानायचं. माझी आजी म्हणती नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो, त्यात तूप किती घातलंय, रवा कुठला वापरलाय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही, असं काय विचारायचं नाही, जे मिळालं त्यात समाधान मानायचं. आता तेजस्विनी पंडित आपल्या समोर नंदिनीचा डायलॉग म्हणणार आहे. चलो. हा. अगं, ही अरेंज मॅरेज करणारी मुलं असतात ना, ती न्यूटन वाचतात, आईन्स्टाईन वाचतात, मग बायकोवर प्रेम कधी करणार? कपाळ. अगं, ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना, ती न्यूटन वाचतात, आईन्स्टाईन वाचतात, मग बायकोवर प्रेम कधी करणार? कपाळ. वा 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 वा. संजय दादा, काय कास्टिंग बद्दल काय दोन्ही चालू शकलं असतं, काय म्हणायचं? कास्टिंग आहे ना, कास्टिंग माझं चुकलंय पहिल्याच फिल्मला. हे नंतरचे परिणाम आहेत सगळे. हे सगळे परिणाम आहेत. जोक्स आपण. आणि संजय जाधव आता पहिल्यांदा आपल्या समोर डब स्मॅश करणार आहे. मला डब स्मॅश करता येत नाही. मला एक शोलेचा डायलॉग आहे, तुम्हाला आवडतो तो मी करतो. हाँ, तुम्हारा नाम क्या है बसंती? मस्त. वा वा. आणि सुशांत तिकडे शांत बसलेला आहे. सुशांत. हा येस, सुशांतचा फेमस संवाद आता. सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते दिवाकर राव. आणि आता तुमच्या सगळ्यांना मी काही प्रॉप्स दिलेले आहेत, तर त्या प्रॉपची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात तुमच्या व्यक्तिरेखाही डोकावत आहेत. तर सई, काय वाटतं? मला खरं तर बिस्किट मी आयुष्यात कधीच खात नाही, म्हणजे रिअल लाईफमध्ये मी बिस्किट कधीच खात. आय एम नॉट फॉन्ड ऑफ बिस्किट्स. तो ये राज है आपकी फिगर का. पण दुनियादारी नंतर बिस्किट माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय. आणि तेच आता तुहिरेमध्ये पण आहे. म्हणजे दुनियादारीत मी ह्याला म्हटलं होतं की बिस्किट समोर आलं, कॅडबरी हातात असताना बिस्किट समोर आलं तर तरी तुला ते सोडवत नाही. आणि आता तुहिरेमध्ये माझं हृदय बिस्किटासारखं तुटतंय. सो बिस्किटाचं आणि माझं काय नातं आहे मला खरंच माहीत नाही, पण हे नातं आहे ते अजीब गरीब आहे, युनिक आहे आणि मला ते आवडतं. आणि आता माझी काही म्हणजे आता 2-3 प्रोजेक्ट्स नंतर आमच्या काही अंधश्रद्धा आहेत, कलर्सच्या बाबतीत म्हणा किंवा
एखाद्या रेस्टॉरंटच्या बाबतीत, तशी आता माझी बिस्किटाबद्दल अंधश्रद्धा होतीये की काय असं मला वाटू लागलंय. आणि जर ती अंधश्रद्धा दुनियादारीसारखा रिझल्ट घेऊन येणार असेल तर मला ती जोपासायला आवडेल. चहा बिस्किटाचं नातं आहे असं म्हणूया आपण. चहा बिस्किटाचं नातं आहे. प्रॉबब्ली असेल. लाईव्हाट केलं माझ्या आई वडिलांनी, असं करायला नको होतं. रविवारी पोरगा येतोय. चहा बुडवून ठेवलं, बिस्किट जसं तुटतं ना तसं तुटलंय माझं हृदय. हिच्या नादी कोणी लागू नका, रविवारीच लग्न होणार. ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना, तिलाही वाचन करतात म्हणे. स्वप्नील, गुलाबाची कळी हातात आहे तुझ्या? हो, गुलाबाची कळी हातात आहे. कारण या गुलाबाच्या या फुलांनी खूप साथ दिली त्या गाण्यात. ते एक अख्खा मोठा मोंटाज आहे त्या गाण्यात. आणि तो गुलाबाच्या कळीचं गाणं आहे आणि तेजू इज सिनोनिमस विथ गुलाबाची कळी. आणि प्रतिकात्मक. आणि हा तिच्या मागे लागलाय, ह्याला तो गुलाब हवा आहे, आपलासा करायचा. आणि त्याच्यात तो एक मॉन्टाजमध्ये एक एलिमेंट छान ॲड झालाय. त्या मॉन्टाजमध्ये आम्ही ॲड केलाय की तो हातात एक गुलाबाचं फूल घेऊन तो शी लव्स मी नॉटवाल्या पाकळ्या तोडत असतो. आणि त्या अख्ख्या ह्याच्यात तो मॉन्टाज, तो अख्खा जो आय थिंक सईचा खूप लाडका मॉन्टाज आहे, त्याच्यात तो सुरू त्या गुलाबाच्या प्लकिंगनी होतो आणि तो शेवट पण तो शेवटी परत येऊन तिला हायसं होतं की हा गेला बहुतेक, आणि तो परत येऊन तो गुलाबाने ते तोडायला कम्प्लीट करतो. या गुलाबाच्या कळीला पिक्चरमध्ये मिळवण्यासाठी जी धडपड आहे त्याचं प्रतिकात्मक सिम्बल तो शॉट आहे या गुलाबाच्या कळीबरोबर. सो आय थिंक गुलाबाची कळी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि आता दोन्ही ऍक्ट्रेस तुझ्या समोर आहेत, पण तुला एकाला कोणातरी हे द्यायचंय, तर कोणाला? गुलाबाची कळी तेजस्विनी पंडित, कारण गुलाबाची कळी. ये ओके. आणि तेजू, तुझ्या हातात काहीतरी एक आहे, आरसा आहे. माझ्या हातात तू आरसा दिलास. हां, काय तुला काय याचा अर्थ काय लावणार आहेस तू? कदाचित या फिल्ममुळे मला दादानी पुन्हा एकदा स्वतःचं तोंड आरशात बघण्याची संधी दिली. प्रॉबब्ली ऑन अ सिरियस नोट, प्रॉबब्ली मी या फिल्ममध्ये इतकी सुंदर दिसले की मला सतत स्वतःला सुद्धा आरशात बघावंसं वाटत होतं. आणि त्यामुळे कदाचित तू मला याच हेतूने हा आरसा दिला असावास. तर नाव आय लुक एट माय सेल्फ, आय लुक लवली टुडे ऑल्सो. अर्थातच सौंदर्याचं प्रतीक आहे आरसा, आणि तू अत्यंत सुंदर दिसलेली आहे. थँक्यू. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. ही लव्ह मॅरेज करणारी पोरं असतात ना, ती पिक्चर बघतात, स्वप्न बघतात. तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण. एक लक्षात ठेवा, जी पोरं वैतली तर ती अरेंज मॅरेज करतात. त्या सगळ्या कधी आता कात्री लावता तुम्ही, काय करता सगळं, कसं काय हा शूटिंगचा अनुभव सगळा? ऍक्च्युली काय आहे, हे फक्त भीती दाखवण्यासाठी मी वापरतो, पण हे घाबरत नाहीत. त्यांनाही कळलंय आणि तो मलाही माहिती आहे की मी उगीच सांगतो, अगर ज्यादा नखरे करोगे तो मैं सीन काट दूंगा. असं काही होत नाही. ते नखरे करतच राहतात, ते मला त्रास देतच राहतात. आणि मी नुसती कात्री, आता कात्रीची धार पण गेली, मी आता ट्राय करत होतो पण काही झालं नाही, इकडे पण काही झालं नाही. पण प्रेमळ कात्री आहे. पण ऑन अ सिरियस नोट, थँक्स फॉर दिस लवली गिफ्ट, बिकॉज प्रत्येक डिरेक्टरच्या हातात यावी असं मला वाटतं. येस ऑफकोर्स. आणि सुशांत तिकडे बसलेला आहे, सुशांतच्या हातात वही आहे. मुळात कसं आहे की वहीचं आणि माझं लहानपणापासून एक वेगळं नातं आहे. कारण मी शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये होतो, अत्यंत स्टुडियस, हुशार, आणि मी खूप अभ्यासू व्यक्तिमत्व होतं माझं. नंतर मला हे अभिनयाची सवय वगैरे लागली. खरं वाटलं तर किती नुकसान. मी खरंच बोलतोय. पण आता मी ही वही वापरणार आहे. ती 4 सप्टेंबरला फिल्म रिलीज होईल, तेव्हा फ्रायडेचं कलेक्शन, सॅटर्डेचं कलेक्शन आणि संडेचं कलेक्शन, ही टोटल आकडेवारी जी असेल ती या वहीमध्ये मी लिहून काढेन. आणि नक्कीच तो जी आकडेवारी असेल ती विक्रम करणारीच असेल अशी खात्री आहे. मोरया. तू ही रे याच्या निमित्ताने आपण बरेचदा भेटतोय, बरेचदा बोलतोय, पण या सिनेमाचा विषय किंवा काय असेल, अजूनही कुठेतरी सस्पेन्स आहे, कुठेतरी रहस्य आहे, काय काय सांगशील? आता अगदीच घोडं मैदान जवळ आहे, त्यामुळे आता विषयाबद्दल बोलण्यापेक्षा मी असा आग्रह धरीन की विषय 4 सप्टेंबरलाच कळावा.
मी इतकंच सांगेन की जे संजय नेहमी सांगतो सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये की एक मुलगा आणि दोन मुली दिसतात त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं किंवा स्वाभाविक आहे की लव्ह ट्रायंगल वाटेल, पण हा लव्ह ट्रायंगल नाही आहे. एक आज मोठा हा गैरसमज तरी दूर झालेला आहे. इट इज नॉट अ लव्ह ट्रायंगल. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक सांगेन की इट्स अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर. स्पेशली बायकांना मी सांगेन की सर्व वयोगटातल्या स्त्रियांना अत्यंत आपलासा वाटेल असा हा सिनेमा आहे. 4 सप्टेंबरला कळेलच की माझा 1 रोल आहे का 2 रोल आहेत, काय आहे, पुनर्जन्म आहे का, बरेच सरप्राइजेस आहेत बाकी. आणि अर्थात जसं सई आणि तेजस्विनी दोघींचं कास्टिंग खूपच वेगळं आहे, त्यामुळे मी हा प्रश्न संजयदांकडे येणारच आहे. पण सई, नेहमी प्रयत्न वेगवेगळे असतात, नेहमी स्वतःला मोडत असतेस, कुठे काहीतरी मोडून ताडून काहीतरी वेगळीच सई समोर येते, पण आता खूप जास्त वेगळी सई समोर आली. सुंदरा या गाण्यात एक अत्यंत गावरान सौंदर्य आम्हाला पाहायला मिळालं, तर हा अनुभव कसा होता? आणि हे माझं सौंदर्य आधीपासूनच गावरान आहे, पण ते संजय दादाला व्यवस्थित कळलंय, सांगलीचं हेब्बाळचं. आणि हो, वेगळा म्हणजे माझ्यासाठी हा रोल केल्यानंतर मला स्वप्नीलच्या बोलण्यातून जाणीव झाली की मी प्रॉब्ली अशीच आहे डीप डाऊन विदिन. नंदिनी आहे तशीच. म्हणजे एक बायको कशी असते, कधी कधी थोडीशी डोक्यात जाते, पण तीच आवडते आपल्याला, तिच्यासाठीच आपण कष्ट करत असतो, किंवा तिची कटकट करणं हे सुद्धा हवं असं वाटणारं असतं. सो अशी ही नंदिनी आहे, तडतडी फुलबाजी असते तशी ही नंदिनी आहे. आणि मीही कुठेतरी थोडंसं एखाद्या माणसावर जर प्रेम करत असेल तर तो गुदमरण्याची शक्यता दाट असते. सो हे कॅरेक्टर करताना मला मजा आली. आणि कॅरेक्टर झाल्यानंतर रिअलाईज होणं की अरे आपण ॲक्च्युली असे आहोत प्रॉब्ली, ह्याच्यात एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे नंदिनी माझ्या कायम जवळची राहील. जलपरी फारला जरी प्रीत बाबरी लाविते छंद भर झरी शालू अंजिरी मदन मंजिरी फिरे स्वच्छंद प्रतिरूप अजिंठा शिल्प कोरिले कुणी उभी सत्कारा सुंदरा भैरवी भानुशाली, म्हणजे जसं सई म्हणाली तसं ॲक्च्युली तिला खूप ट्रेट सापडतात नंदिनीमधले तिच्यात, पण माझं एक्झॅक्टली उलटं आहे. मला भैरवीमध्ये काहीच माझ्यासारखं दिसत नाही. म्हणजे एक तर ती अबोल आहे, इथेच चुकलं जरा. त्याच्यानंतर ती खूप पेशन्स ठेवणारी आहे, इथेही चुकलं. पूर्णपणे परकाया प्रवेश. अगदी 100% माझ्यासाठी हा रोल माझ्यामधली काहीच सिमिलॅरिटी नसलेला असा रोल होता. कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. पण सौंदर्याच्या बाबतीत पण म्हणजे आय वॉज नेव्हर एव्हर प्रेझेंटेड लाईक दिस बिफोर. तर ती डिस्कवरी जी दादानी केली आहे त्याबद्दल दादा थँक्यू. हा एक्सरसाइज सगळा एक्सरसाइज माझ्यासाठी पण खूप नवीन होता आणि व्हेरी इंटरेस्टिंग. आय रिअली एन्जॉयड दिस प्रोसेस. हा एक वेगळा प्रयत्न तू करू पाहत होतास. मी वेगळा प्रयत्न करण्यापेक्षा मला असं वाटतं ती गोष्टीची डिमांड होती, त्या स्टोरीची डिमांड होती, ती सिम्प्लिसिटी. ही फिल्म जितकी सिम्पल असेल तितकी ती घराघरात पोचेल, तितकी ती प्रत्येकाच्या मनात पोचेल. म्हणजे मला जर 10 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की ही फिल्म करशील का, किंवा जर ही फिल्म मी करायला घेतली असती तर कदाचित मी ही फिल्म इतक्या मॅच्युरिटीने करू शकलो नसतो. मग मी नक्कीच काहीतरी कॅम्प नाही यार इसमें मजा नाही यार थोडा कुछ करते वगैरे असं करून मी काहीतरी केलं असतं. पण आत्ता ह्या स्टेजला जेव्हा ही फिल्म करतोय तेव्हा असं जाणवतं की जे लोक म्हणत होते ना, हमारे सब सीनियर्स बोलते थे की कंटेंट इज द किंग यार, यू नो कंटेंट मॅटर्स.
तर ॲक्च्युअली कंटेंट खरंच मॅटर करतो आणि जब कंटेंट आता ना तब बाकी सब एक्सेसरीज हो जाती हैं. यू नो कैमरा मूवमेंट एंड लाइटिंग एंड बैकग्राउंड म्युझिक एंड एडिटिंग ह्या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत, पण कंटेंट इज द किंग. आणि तू हिरे मध्ये कंटेंट इज द किंग. येस, तू हिरे मध्ये कंटेंट इज द किंग. यु नो, आणि या तिघांचे परफॉर्मन्सेस त्याच्यावर अख्खी फिल्म आहे. आणि सिम्प्लिसिटी ऑफ द फिल्म, यु नो, दॅट इज द USP ऑफ द फिल्म. अजून एक सरप्राईज कमिंग सून आहे असं आम्हाला कळलं आहे, तर त्याबद्दल काही सांगणार आहात का आम्हाला? म्हणजे कधीही न केलेल्या गोष्टी करता येतात का, किंवा त्याचा अटेम्प्ट करून बघूया अशी संधी दादाच्या सिनेमात कायम मिळते. म्हणजे दुनियादारीला छान कपडे घालून व्यवस्थित पॉइजनी आणि पॉस्चरनी कसं उभं राहायचं हे मी शिकले. प्यारवालीमध्ये मुलीसारखं कसं वागायचं हे मी शिकले सतत. आणि आता गाणं कसं म्हणायचं हे मी, म्हणजे हे शिकायची उत्सुकता निर्माण झाली आहे की अरे वा, हे छान आहे, नवीन काहीतरी आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा मी कॅमेरा जेव्हा फेस केला होता ना निलिमा, तसं फिलिंग होतं गाणं गाताना की काहीच, हो म्हणजे काहीच अबकडं काहीच माहीत नाही, आणि डायरेक्ट माईक समोर उभं केलंय आणि सांगितलंय की असं असं पाहिजे, थोडं असं पाहिजे, थोडं असं पाहिजे, आणि मग मी गायले. म्हणजे त्याला काही शेप आहे की नाही मला माहिती आहे. इट्स लाईक मेकिंग युअर ओन पॉटरी करताना. सो मला एक मस्त 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 अनुभव होता, आणि मला असं वाटतं की एक नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायची वेळ आता आलेली आहे, आणि प्रॉबेबली इट इज सिंगिंग, आय डोंट नो. सही खूप छान वाटतं जेव्हा एका यशाच्या शिखरावर पोचून सुद्धा एक नवा प्रयत्न तुझ्यासारखी अभिनेत्री करू पाहते आणि त्यातही काहीतरी ट्राय करत असते, तेव्हा खूप इंटरेस्टिंग वाटतं. कधी गाणं गुणगुणली होतीस, गुणगुणत असायचीस कधी, कुठेतरी गाण्याशी नातं कधी काही होतं? एक किस्सा सांगते. मी दुनियादारीला स्वप्नील आणि माझं आम्ही गाणं म्हटलंय शेवटी क्लायमॅक्सच्या जस्ट आधी. तेव्हा सिनेमा बघितल्यानंतर माझी आई मला म्हणाली होती, तुला माझी शपथ आहे परत स्क्रीनवर गाणं म्हणालीस तर. इतकं वाईट आहे ते. सो हे गाणं झाल्यानंतर मला इतकी भीती वाटत होती की आता माझी आई म्हणाली की कशाला गायली आहेस बाई परत. पण जेव्हा मी आईला गाणं पाठवलं तेव्हा तिने मला सांगितलं, आय एम सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. आणि आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. पण काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी सुद्धा अशी लोक आयुष्यात असायला पाहिजेत की जे पुश करतात किंवा असा एक थॉट मांडतात आणि तुम्ही तो ॲक्सेप्ट करता. सो आय एम जस्ट लकी, आय वुड से. क्या बात आहे. आणि तेजस्विनी, आणि तुम्ही दोघीही गाणार आहात, त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग आहे. पहिलं वाक्य मीला मम म्हणेन हिला, कारण जे कधीच करता आलं नाही ते ह्या फिल्मच्या निमित्ताने करता आलं. मला असं वाटतं की सिंगिंग ही सगळ्यात ब्लेस्ड फॉर्म ऑफ आर्ट आहे. आणि एक ॲक्टर सिंगर असला नसला फार फरक नाही पडत, पण एका सिंगरला ॲक्टर असावं लागतं गं. हे ते सिंगिंग करताना कळत होतं की तोळा तोळा हे शब्द किंवा त्याच्यामध्ये जे का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी उगाच मागे मागे, हे मागे मागे म्हणताना खरंच वाटलं पाहिजे की मागे मागे फिरतो त्याच्या. तर हे जे होतं ना, हे इतकं डिफिकल्ट होतं. म्हणजे तिकडे माईकच्या समोर पण ऍक्टिंग वगैरे, म्हणजे मला खरं तर तुम्ही इमोशन्सच्या जवळ असता, पण इथे सुरांची अपेक्षा अगदीच. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिरतो. हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनाव तुझे गुण गुणते. मी गाणं पाहिलंय आणि आउटस्टँडिंग झालंय गाणं. म्हणजे जितकं प्रेम लोकांनी तोळा तोळाच्या ऍक्च्युअल गाण्याला दिलंय, आय एम शुअर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम या अनप्लग व्हर्जनला मिळणार.
मध्ये आज ही फुल टू धमाल तू हिरेच्या टीम सोबत केलेली आहे आणि धमाल अशीच कंटिन्यू राहणार आहे जेव्हा हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघणार आहात. सो एन्जॉय अँड बाय.